माननीय अजितदादा, तटकरेजी आणि उपस्थित सर्व मान्यवर मंडळी, आत्ताच प्रांताध्यक्षाचा विस्तृत भाषण झाल्यानंतर मला काय अधिक फार काय बोलायचं नाही आहे, पण नक्कीच काही सूचना ही मी करू इच्छितो। सकाळी मी काही सूचना केली त्याच्यावर दिवसभर प्रतिक्रिया, माझी सूचना आणि तुमचा दुजोरा हे वृत्तवाहिनीने तुम्हालाही विचारलं, मलाही विचारलं। असो, आपण जे काही सूचना करत आहोत, जे काही 10 गट बनले त्यांनी चिंतन मंथन केलं, 10 गटांच्याकडून बऱ्याचशा संक्षिप्तमध्ये जरी असेल पण त्याचा सार आपल्याला समजलं की सूचना काय आहे, किती महत्त्वाची आहे, आणि त्या सूचनेप्रमाणे नक्कीच पक्षाची कारवाई करणं गरजेचं आहे। पुढची वाटचालची दिशा ठरवणाऱ्या या 10 गटाची सूचना आणि त्याच्याप्रमाणे आपली पुढची वाटचाल हे आपण सगळे मिळून करूया, हे सर्वात महत्त्वाची बाब आहे। मित्रांनो, आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा 26 वर्षाचा प्रवास आहे आणि मागील 2.5 वर्षापासून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेतृत्व हे अजितदादांच्या हाताखाली आलेलं आहे आणि ज्या एक आपल्या पक्षामध्ये एक नवीन ऊर्जाची आवश्यकता आहे, एक नवीन दिशेची आवश्यकता आहे, अतिशय त्यांनी बॅलन्स करून, लक्षात ठेवा, बॅलन्स करून त्यांनी पक्षाला नेतृत्व प्रदान करण्याचं काम केलं आहे। एका बाजूला सगळ्यांची, म्हणजे असं आहे की अनेक वेळा आपली काही मंडळी टीका करत असतात की तुम्ही NDA मध्ये का गेले, तुम्ही भारतीय जनता पार्टीच्या बरोबर का गेले। एका बाजूला आपल्याच लोकांचं मत असते की आपण सत्ताच्या प्रभावामध्ये राहिलं पाहिजे, सत्ता असल्याशिवाय आपण लोकांची सेवा करू शकत नाही, विकास करू शकत नाही। हे असा दोन्ही बाजूची चर्चा या मागील 2.5 वर्षामध्ये आपल्याला ऐकायला पाहायला मिळालेली आहे आणि या सगळ्या पार्श्वभूमीमध्ये पक्षाला एक नाविकला कसं म्हणजे ते नॅव्हिगेशन करावं लागते, कधी अशा कशी तसा वेगवेगळ्या म्हणजे विचारधारांचा प्रवाह, कधी अल्पसंख्याकांच्या मनामध्ये काय वेगळा विचार येतो, कधी आपल्या जे काही SC समाज आहे त्याच्यामध्ये एक वेगळी काहीतरी विचार येते, कधी ST समाजामध्ये वेगळा विचार येतो। आता महाराष्ट्रामध्ये जे काही सामाजिक परिस्थिती मधल्या काळामध्ये निर्माण झाली, काय आपल्या OBC बांधवांच्या मनामध्ये काय वेगळा काय विषय निर्माण होतो, आपल्या मराठा बांधवांच्या मनामध्ये काय वेगळा विचार निर्माण होतो। हे सगळ्या कठीण जे काही वातावरण आहे, परिस्थिती आहे, त्यामध्ये अतिशय समजदारीनं, सूझबूझनं आपल्या पक्षाच्या नेतृत्वाने आपल्याला दिशा देण्याचं काम केलं आहे। हे अतिशय महत्त्वाचं आहे। तुम्ही याला असा म्हणजे नुसता लाईटली नको घ्या, जरा विचारपूर्वक तुम्ही करा, चिंतन करा या गोष्टीचा। आणि त्या सगळ्या परिस्थितीमधून लोकसभेचा जसा सुनील तटकरेंनी उल्लेख केला, एक वेगळा वातावरण निर्माण झालं लोकसभेच्या वेळेस। आपण सगळे लोक हतबल झालो, खचलो की बाबा काय झालं, आता आपण पुढच्या आपलं भवितव्य काय राहणार आहे। या सगळ्या परिस्थितीमधून एक योग्य रीतीनं दिशा देऊन आणि परत लोकांचा विश्वास निर्माण करून आणि आपण आपली जे शिवशाहू फुले आंबेडकरांची विचारधारा कायम राहून हे आपण पक्षाला वापस गाडी पटरीतून उतरून गेली होती ते वापस आणण्याचा
आणि यशस्वीपणे या राज्यामध्ये आपण परत सत्तेमध्ये येऊ शकलो, याच्यासाठी अजितदादाचा, तटकरे साहेबांचा आणि पक्षाच्या सर्व म्हणजे आपल्या सहकाऱ्यांचा मी खूप खूप अभिनंदन करू इच्छितो. महत्वाची गोष्ट आहे ही, काय सामान्य नको समजा तुम्ही. जेव्हा यश मिळते तेव्हा लोक विसरून जातात, पण ते या यशाला म्हणजे पराभवामधून परत विजय प्राप्त करणं ही काही सोपी गोष्ट नाही आहे. आणि अवघ्या 6 महिन्याच्या आत मध्ये 5च महिने होते, त्यावेळी मलाही माहित आहे कशा कशा पद्धतीचे लोक चर्चा करत होते. आमचे पत्रकार मित्र बोलायचे, आपले विरोधक म्हणायचे, आपल्या पक्षामध्ये जे कुजबूज चालू होती ते आपल्याला माहित आहे. आपले काही सहकारी सोडून सुद्धा गेले दुसरीकडे. नंतर त्यांच्या आता लक्षात आलं की आपली चूक झाली. पण हे सगळं आपल्याला पाहायला या थोड्याशा काळामध्ये आपल्याला मिळालेलं आहे. आणि म्हणून ही विजय जी आपल्याला मिळाला, आज जे आपण सत्तेमध्ये आहोत त्याचा सदुपयोग करणं हे पक्षासाठी सर्वात मोठी जबाबदारी आहे. पक्षाला 4 वर्ष पुढे अजून म्हणजे पुढच्या विधानसभेसाठी वेळ असेल, लोकसभेसाठी वेळ असेल, पण 4 वर्ष लोकांच्या मनामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची, कारण आज आपण महायुतीमध्ये आहोत. एका बाजूला भारतीय जनता पार्टी आहे, एवढा मोठा पक्ष आहे, दुसऱ्या बाजूला शिवसेना आहे, आणि तिसऱ्या बाजूला आपण एक वेगळ्या पक्ष म्हणून आपण 3 काम करत आहोत. आणि त्या तिघांमध्ये आपली एक वेगळी छाप निर्माण करणं, वेगळी आपली ओळख कायम ठेवणं ही अतिशय एक जबाबदारीचं काम आहे. याला आपण नजरअंदाज करून चालणार नाही. आणि म्हणून याच्यामध्ये नेतृत्वाचं कौशल्य आहे, सोबत तुमच्या सगळ्या लोकांच्या सहकार्य अशाच पद्धतीनं कायम टिकलं पाहिजे. आपण आपल्या विचारधारापासून दूर जात नाही, तरी आपले लोक कधी कधी विधान असे करतात की त्यामध्ये पक्षाला आणि पक्ष नेतृत्वाला फार मोठा नुकसान सुद्धा होत आहे. हे आपण काळजी घेतली पाहिजे. अनेक लोक बोलतात, अनेक लोक काय बेछूट काही वाटते तसं बोलून टाकतात. त्याच्यानंतर त्याची किंमत काय पक्षाला द्यावं लागते, नेतृत्वाला काय द्यावं लागते, याचाही विचार आपण केला पाहिजे. दादा, आपल्याकडे दररोज मुंबईला तुमच्याकडे, तटकरे साहेबांच्याकडे, सगळ्या मंत्र्यांच्याकडे गर्दी राहते. किती लोक त्यापैकी असे आहे की जे त्यांच्या स्वतःच्या गावामध्ये त्यांचं अस्तित्व आहे, त्यांच्या वार्डामध्ये अस्तित्व आहे, ह्याची पण आपण छानबीन केली पाहिजे. आमच्याकडे लोक येतात. माझ्या भंडारा गोंदियाचे जास्त येत नाही, कारण मी स्वच्छच त्यांना सांगितलं, मुंबईला आले तुम्ही कामच नाही करणार. मी येतो ना गोंदियाला, भंडाराला येतो ना, मग तुमचं काम मी तिथेच करून देईन. पण म्हणायचं एवढं आहे तसा. पण मी तुम्हाला सगळ्यांना मी सांगू इच्छितो, आपल्या मंत्र्यांना पण मी सांगू इच्छितो, जरा लोकांची ओळख जरा तुम्ही पण करा. माहीत नसेल तर जरा चौकशी करा. ज्यांना माहीत नसेल तर जरा चौकशी करा. ज्यांना माहीत असेल त्यांना विचारा. काही ना काही कोणती मंडळी येते आणि काही ना काही पत्र घेऊन जातात. त्यामुळे आपल्या बाकीच्या कार्यकर्त्यांच्यावर किती वाईट परिणाम होतो, त्यांचा मनोबल किती खचतो, हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे. आणि म्हणून ही जेव्हा आपण हे पुढच्या 10 वर्षाची 5 वर्षाची वाटचाल आपण विचार करतो, इथे आपण पक्षाच्या ध्येय धोरण दिशा आपण ठरवतो, त्यामध्ये कार्यकर्त्यांचाही सन्मान. आणि म्हणून आता येणाऱ्या काळामध्ये जेव्हाही आता आपल्याकडे बोर्ड, कॉर्पोरेशन, जे काही पद, जे काही आपल्याला देण्यासाठी मिळणार आहे ते आता मला वाटत नाही की लगेच आपण काही देऊ शकणार आहोत. आता 4 महिन्यात निवडणुका पूर्ण करायची आहे. पण जेव्हा पण ते प्रसंग येईल, माझी विनंती राहील की आपण कार्यकर्ता जे आपल्याकडे मागायला पण आला नाही, पण आपल्याला माहीत असेल की हा काम करणारा माणूस, त्या शेवटचा माणूस बसलेला आहे, टोकाच्या जिल्ह्यामध्ये जर बसलेला असेल, त्या माणसाला शोधून काढून आपण त्यांना सन्मान केला पाहिजे. असे खूप कार्यकर्ते आहेत. म्हणून माझी आपल्या सर्वांना एवढीच विनंती आहे, पक्ष अतिशय एक महत्त्वाच्या वळणावर आहे. देशामध्ये आज कोणी काही म्हणेल, देशाची परिस्थिती आज अशी आहे
की सर्वात लोकप्रिय व्यक्ती जर देशामध्ये आहे, नेतृत्व आहे, तर नरेंद्र मोदीचा आहे. त्याच्यामध्ये कोणी काही दोन मत होऊ शकत नाही, कोणी किती म्हटलं तरी. आणि आज त्या एनडीएमध्ये आपण सहभागी आहोत. पहिल्या दिवसापासून मला आठवत आहे, अजितदादा आम्ही गेलो होतो दिल्लीला आपला पक्षाच्या एनडीएमध्ये सामील होण्यानंतरच्या पहिल्या मीटिंगमध्ये, आणि अजितदादांनी स्पष्टपणे सांगितलं की आमची विचारधारा मोदी साहेब हे शिवशाहू फुले आंबेडकरची आहे. आम्हाला सगळ्यांना सोबत घेऊन चालण्याची आमची सवय आहे, आमची ती विचारधारा आहे, त्याच्यापासून आम्ही दूर जाऊ शकत नाही. आणि त्यांनी स्पष्टपणे सांगितलं कि कौन ऐसा बोलता है कि हम कोई आपको कभी रोकेंगे या आपको कभी कोई दूसरे बात करने के लिए मजबूर करेंगे. बिल्कुल नहीं. आप अपने विचारों से काम करिए और हम चाहते हैं कि आप अपनी विचारधारा के माध्यम से ज्यादा लोगों को अपने ओर लाइए और अपनी एनडीए को और मजबूत करने का काम करिए. म्हणून माझ्या मित्रांनो, मैं तुम्हाला सांगू इच्छितो की काही लोक दिशाभूल करण्याचं काम जरूर करतात असतील, आणि म्हणून आपण या सगळ्या कार्यक्रमाला सिरियसली घ्यावं. चिंतन शिबिराचा अर्थच तो आहे, आपण इथे बसून चर्चा करत आहोत, आपण कसं काम करायचं, उद्याचा आपल्याला मुकाबला कसा करायचा, याच्यासाठी आपल्या पक्षाची कितपत तयारी आहे की नाही, हे या चिंतन शिबिराच्या माध्यमातून आपण ठरवत असतो. आणि म्हणून मला काय अधिक याच्या पलीकडे काय बोलायचं नाही आहे. दादा बोलणार आहे. दिवसभर आपली आज चर्चा झाली, बऱ्याच विषयावर. हे 10 जे ग्रुप केले ते खरोखर अभिनव एक आपला प्रयोग होता. पहिल्यांदाच आपण केला आहे, कुठल्याही पक्षाने कदाचित पहिल्यांदा केला असेल. आणि त्या माध्यमातून आज जवळपास 200-400 लोक आपले विचार थोडक्यात का नसो पण मांडू शकले. त्यांचे विचार नक्कीच जे गट लीडर आहे त्यांनी एकेकाचं नाव लिहून जर ठेवलं असेल तर ते इथे प्रस्तुत करा, कारण समजलं पाहिजे की खऱ्या अर्थानं कोणी पार्टिसिपेशन केला आणि कोणत्या मुद्द्यावर त्यांनी त्यांचे विचार मांडले, ही अतिशय महत्त्वाची गोष्ट आहे. मित्रांनो, आज नागपूरच्या या भूमीमध्ये, विदर्भाच्या या भूमीमध्ये शिबिर झालं. बघा, आम्ही तर सूचना केली, दादानी मान्य केली, सुनील भाऊनी मान्य केली की भाई नागपूरला आपण केला पाहिजे. पण नागपूरला केल्यामुळे किती चर्चा झाली हे पण विचार करा. नागपूरला केलं, आपल्याला कुठेतरी करायचंच होतं, पण नागपूरला का नाही? मी सांगितलं की बाबा विदर्भात केलं तर चांगलं राहील, ही माझी सूचना होती एक विदर्भाचा माणूस म्हणून. पण सोबत तुम्ही विचार करा की आज एकूण एक पत्रकारांनी सुनील तटकरे साहेबांना की अजितदादांना विचारला की हा नागपूरला करण्यामागे हेतू काय, नागपूरचा काय? अरे बाबा, विदर्भ काय आमच्या नागपूर महाराष्ट्राचा हिस्सा नाही का? महाराष्ट्राची उपराजधानी नाही का? इथून आमचे राष्ट्रवादीच्या विचाराचे लोक नाही का? आम्ही राष्ट्रवादीचे आमदार इथून निवडून येऊ शकत नाही का? आणले, सगळं होत आहे. जितकी संधी आम्हाला दिली गेली ती आम्ही सगळे संधीच्या शून्य करण्याचं काम केलं आहे. का असा नागपूर तुम्ही विचार करतात? म्हणून मित्रांनो, ही राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये दुर्दैवाने मी सकाळी पण मी सूचना केली होती की आपण एक लोकांची मानसिकता अशी झालेली आहे की आपण पश्चिम महाराष्ट्राची पार्टी आहोत, आपण त्या भागाची मराठवाड्याची पार्टी आहोत. पण हे खरं आहे दादा की जसा विदर्भावर आपण लक्ष केंद्रित करणं गरजेचं आहे, तसं मुंबईमध्ये, ठाण्यामध्ये, नाशिकमध्ये, पुण्यात तुम्ही लक्ष घालतच आहात. या सगळ्या शहरामध्ये जे सकाळी चर्चा झाली, नवाब भाईंनी पण जे परत त्यांच्या गटाकडून जे आपल्याला महत्त्वाची सूचना केली, आणि डिलिमिटेशन आता काय फार दूर नाही आहे हे लक्षात ठेवा. 29च्या निवडणुकीपर्यंत डिलिमिटेशन होणार आहे. महिलांना 1/3 जागा द्यावा लागणार आहे. काही लोकांनी आपल्याला विचारलं की काय होईल की नाही, नक्कीच करावं लागेल. अरे, एवढी मोठी आपण कायद्यामध्ये संशोधन आणि आपल्या संविधानमध्ये संशोधन करून 33% जागा महिलांना आपण द्यायचा निर्णय केला विधानसभे आणि लोकसभेमध्ये. तो डिलिमिटेशन होणं हे अतिशय म्हणजे 100% हे सत्यच आहे.
म्हणून त्याच्याबद्दल काही फार विचार करण्याची गरज नाही. आत्तापासून एक लक्षात ठेवा की मतदारसंघ नवीन तयार होईल. महिलांच्यासाठी जेव्हा एक मतदारसंघ ॲड होईल तेव्हा जे आजच्या मतदारसंघ आहे त्यामध्ये काही ना काही बदल होणार आहे आणि लोकसंख्याच्या आधारावर पण थोडे चेंजेस होईल. त्यावेळी शहरी भागाचे आणखीन मतदारसंघ वाढतील, हे पण तेवढंच सत्य आहे. म्हणून मित्रांनो, पक्ष येणाऱ्या काळामध्ये आपण कसं अजून मजबूत करू शकतो त्याच्यासाठी आपण जे चिंतन आज दिवसभर केलं आहे, त्याच्यासाठी तुम्हा सगळ्या लोकांना मी परत माझ्या वतीनं पक्षाच्या वतीनं धन्यवाद देऊ इच्छितो. आणि या विदर्भाच्या भूमीमध्ये आज या नागपूरमध्ये अधिवेशन पार पडलं. माझी तो अजूनही विनंती आहे की एक अधिवेशन आपण अमरावती किंवा यवतमाळ किंवा त्या भागामध्ये सुद्धा आपण घेतला पाहिजे येणाऱ्या काळामध्ये. मी असं म्हणत नाही की उद्या करा, पण जेव्हा प्रसंग येईल एखादा आपण त्या विदर्भाच्या दुसऱ्या भागामध्ये सुद्धा आपण ते तिथे अधिवेशन घ्यायचा प्रयत्न केला पाहिजे. आणि निश्चित तुम्हाला आम्ही खात्री देतो की विदर्भामध्ये येणाऱ्या काळामध्ये आजची जी ताकद आहे राष्ट्रवादीची ते वाढल्याशिवाय राहणार नाही, एवढी ग्वाही देतो. आपल्याला सगळ्यांना धन्यवाद देतो. दादांना, सुनील तटकरेजींना पण धन्यवाद देऊन मी माझे 2 शब्द इथे थांबवतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय राष्ट्रवादी.